की जेव्हा आपण अध्यात्मामध्ये प्रगती करत असतो हा त्यावेळेस विचार आणि कृती याच्यात फारच सूक्ष्म अंतर असतं. बरोबर आहे. आणि मे बी अगदी केवळ क्षणाचं असतं. तर मग तेव्हा आपला विवेक कसा जागृत ठेवावा? कारण एखाद्याच्या बोलण्याचा लगेच आपल्याला राग येतो, कारण आपण इतक्या पटकन रिॲक्ट करतो. किंवा एखादा विचार आला तर आपण एखादी म्हणजे वाईट कृती सुद्धा करून जातो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला फार पश्चाताप खरं होतो. आहे. तर हा अखंड विवेक जागृत कसा ठेवावा हे खरंच एक मोठं प्रश्न. गोस्वामी तुलसीदासांनी याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे. कारण की आपला विवेक हा नेहमीच पांगळा पडतो अशा वेळेला. कारण की त्या इच्छेचा जोर एवढा प्रचंड असतो की तो कृतीमध्ये बदलायला तुम्ही त्याला थांबवू शकत नाही. याला एकच भिंत आहे, याला एकच मार्ग आहे थांबवायचा, किंवा त्याला एकच गाळणी आहे आणि ती विवेकाची गाळणी आहे. आणि विवेकाची गाळणी ही केवळ सत्संगानेच भक्कम राहू शकते. कारण हे गोस्वामी तुलसीदास म्हणतात, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. सत्संगतीशिवाय विवेक होत नाही आणि विवेक झाल्याशिवाय आपल्याला अध्यात्मामध्ये प्रगती साधता येत नाही. मग हा सत्संग करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? रामनाम घेणं हे सत्संगाचं मर्म आहे. रामनाम घेणं म्हणजे काय, हा देखील इथं प्रश्न राहतो. रामनाम घेणं म्हणजे रामाला आपल्या जीवनामध्ये उतरवणं आहे. राम माझा कसा वागतो, त्या प्रसंगामध्ये तो कसा वागला असता, तसं मी माझं जीवन, माझं चरित्र करणं म्हणजे रामनाम घेणं आहे. आता याच्यासाठी सर्वोत्तम उदाहरण काय आहे की जेव्हा कैकेयीने रामाला सांगितलं की तू वनात जा, त्यावेळेला रामाची प्रतिक्रिया तुम्ही अभ्यासा. तुम्ही त्या क्षणी तिथं स्वतःला ठेवून बघा की तुमची प्रतिक्रिया काय असते. तुमची निश्चित इन्स्टिंक्टिव्ह प्रतिक्रिया हीच असती की माझं काय चुकलं, मी कशाला जाऊ वनामध्ये. बरोबर. पण इथं माझ्या रामाने काय उत्तर दिलं, आई वडिलांची आज्ञा मिळणं, वनामध्ये जाणं, भरताला राज्य मिळणं, याच्यासारखं बडभागी पण दुसरं काही नाही. मी वनात जाईन, मला संतांची दर्शन होतील, मला त्यांचा अनुग्रह प्राप्त होईल. हे खरोखर माझ्या जीवनाचं कल्याण करणारी आज्ञा तू आई दिलेली आहेस. हा माझा राम, हा मर्यादा पुरुषोत्तम आपल्या हृदयामध्ये सतत जतन करणं, हा सत्संग आहे, म्हणजे नाम घेणं आहे. मग आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आपण या अशा परिस्थितीमध्ये येतो त्यावेळेला आपला राम कसा वागला असता हा प्रश्न स्वतःला विचारणं, हे त्या विवेकाला भक्कम करणे. आणि समजा जरी आपण चुकलो तरी परमार्थामध्ये देर इज नथिंग कॉल्ड ॲज एंड. तुम्ही रिवाइंड करा, स्वतःची चूक करेक्ट करा, काय करायला पाहिजे होतं हे शिका, आणि पुन्हा तसा प्रसंग आला आयुष्यामध्ये की तुम्ही एक ना एक दिवस त्या प्रसंगामध्ये रामासारखे वागाल, हे निश्चित आहे. त्यामुळं तसं आपण मनाला खट्टू करू नये, पण सत्संग हा विवेकाला पुष्ट करणार आहे, एवढं लक्षात ठेवा.